बबन्या पाणी तिकडे कांती आली गड्या गावात. गड्या नामदेवचं जुनं सांगड आलं गड्या गावात. काही दोघांचा मेळ आला की काय माहिती गड्या. चाल चाल घेऊन मजा तिची, काय म्हणते काय नाही पाहतच आहे. कांता बऱ्याच दिवसाबाद आली बा गावात. काय आठवण गिटून येते की बा आमची. राजी आठवण येणं बे. कांताले आपली आठवण येईन का? आपली आठवण कशी काय कांताले? नामदेव आठवण येईन. आता कायची आठवण बापा, हे दिसून नाही राहिलं काय? कॅलेंडर छापलं एकटं. नाही म्हटलं बा, आता लई दिवसाची गावात आली म्हणून म्हटलं आली बा नामदेवाची आठवण. नाही बापा, आता काही कोणाची आठवण येत नाही काहीच नाही. आता आपापल्या संसारात गुंतलो. आता काही कोणाचं घेणं देणं नाही बाबा. त्यावेळी तर वाटत असेल बा म्हणाली हा, जरासं काय नाही ते रुक रुक येत असेल पण कांता त्या मनात. किती दिवसाचं आता काय ते दिवस होते बाबा तुये. हवा होते बाबा नामदेवची तुई. आता काही वाटत नाही बापा. आता कायची आठवण गिठवण कायच विचारून घेता सगळं. ते सांग ना शिवलाल, काय चालू आहे तर? शिवलाल ते कुठलं घालतं ते कॉलेजचं ते पोरगी. सारखं माय रणक हा, तू नाही केलं नाही नामदेव सोबत आणि मी केलं नाही तिच्याबरोबर. दोघे सारखे जा आपण. हा बरं जे होते ते चांगल्यासाठीच होते, जाऊ द्या. त्यासारखी इमानदार नाही बा. त्या मागे किती फिरलो मी, पण एक दिवस तू हे नाही मागे पुढे नाही पाहिलं बा माकडे. किती लव लेटर दिले मी. हा रोखताना लव लेटर दिलं तुम्ही आता यासाठी, पण तुला त्याला जबाब दिला नाही बा. मा तोंडावर टरकून फाडून फेकलं. हां पण तुझ्यासारखी बाई माना लागेल बा कांता. तुझ्यासारखी पोरगीच झाली नाही आतापर्यंत. अरे बा शिवलाल, तू मागचे दिवस जाऊन राहिला बापा उकरून पुढे. जाऊ दे ना, आता जे झालं ते झालं. आता काय गोष्टीचा फायदा ते बोलून आपण सांग आता तूच. जुना माणूस दिसला की नाही जुन्या गोष्टी आठवतात ना. माणसा मनात रोख रोखच होती. हां असं वाटते की त्या गोष्टीबद्दल बोलात आता म्हणून बोलतो बा. कसं मला चांगलं वाटते थोडंसं. आता आठवण करूनच काय फायदा आहे बापा. गेले ते दिवस राहिले ना आठवणी. आता काही फायदा नाही शिवलाल त्या गोष्टीचा. तबा तुनं तर आम्हाला काठाली लागू दिलं नाही जरासं की बापा. हां जात घेतलं नाही तुया, हटहटच करत बापा. आणि बापा लग्न तिसऱ्यासोबतच केलं. नामदेव हो दिला सोडून. किती प्रेम कहाणी होती बापा अमर तुमची. काय पण कांता हे बरं नाही केलं तुनं. शिवलाल, आपलं किती प्रेम असलं तरी माय बापा पुढे नाही जाता येत. शेवटी कसं त्याच्या गोष्टी मला ऐकाच लागल्या ना. त्याचे शब्द मला पाळाच लागले. म्हणून हे असं झालं. म्हणून मी लग्न दुसरीकडे केलं. ते पण तुमच्या प्रेमाच्या आहे की नाही. आता सध्या बी लोक हे देतात, दाद देतात की त्याचं प्रेम म्हणजे प्रेम होतं. तुमची जोडी काय खतरनाक होती नामदेव व कांता. हां साऱ्या पंचकोशीत गाजेल होती वा. जटी जटी तुमचं नाव होतं. अजूनही लिहिलं आहे झाडेवर कोपऱ्यावर. अरे अजूनही त्या गड किल्ला आहे की ना आपला किल्ला, त्याच्या भीतीवर तुमचं नाव कोरेलं आहे दिलच्या चिन्हात. अजून बी आहे. गेलं की आठवण येते तुमची. अरे बापा शिवलाल, तू काय त्या आठवणी काढून राहिला बापा. ते गोष्ट काढली की मला कसं असं रोक रोक नाही कसंच होतं. मला काढलात की नाही असं धग 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 होते. कसंच होते मला ते जुन्या आठवणी काढल्या की. चाल बा कांता, जुन्या आठवणीन काही पोट नाही भरणार बा. चाल मग घे बा काळजी घे. भेटला नामदेव तर सांगतो बा आली म्हणून कांता आठवण करून राहिली. काय बापा शिवलाल, अजून काय मजाक करायची सवय काय गेलीच नाही का रे बापा. ते काही नको सांगू बापा नामदेवले. आता झालं ते गेलं. चाल कांता मग येतो आम्ही. पकड झालं देखील. अरे गड्या मला अजून बी कोराच्या काय गड्या. एक अजूनही जवानात दिसते गड्या. बिलकुल 18 वर्षाची दिसून राहिली. गड्या आपण काटारच लागू देत नाही. ती आपला मेळच येऊ देत नाही. काही किती पिल्लं थोडा तिच्याकडे. हो तिच्या चॅप्टर आहे ते कांती पोचेल आहे ना ते. पण एक दिवस तर हाताने घेतोच मी तिला. बाई तू आता मेळ आणतोच मी. थांब तू इथं बजेट बसवतो आता. का माय कांता कधी आली मुंबईवर? दिसली नाही तू तर. आजच आली मी सकाळी आणि इकडे आली. माय कांता किती दिवसाबाद आली हो तू. आठवण येत नाही का आमची तुले? तिकडे गेली तर माय तिकडचीच झाली. माय एवढ्या दुरून येणं होत नाही ना. आता कसं त्याची ड्युटी बी असते. मग त्याच्या ड्युटीच्या ना मला कुकडे भटकता येत नाही. पोरगी आहे गयात आणि त्यातल्या त्यात रिझर्वेशन वेळेवर भेटत नाही लवकर. मग लय अगोदरपासूनच बुक करून ठेवा लागते. हो माय बरोबर आहे तुझ्या. लेकरं झाले की काही सुचत नाही माय बाई. लेकरातच राहते बाई. पाहून शिरंबू कांती आली राजा. नामदेवचा सारखं आहे राजा. चांदी जायला काही वांदा नाही हो बाबा. आली जो नाही मला नामदेवचा. आता आधी बापा शांता गोड लागते नामदेवली. आता तो बापा जिलबीचे नाही लागते नामदेव. अजून माहीत आहे की काय माहीत नामदेवली कांती आली म्हणून गावात. का साधू माहीत असतं नामदेवले तर. अरे नामदेव घरी राहायला असता का बा. लोक तर आलंही असतं. आडलं गप्पा गोष्टी सुरू झालं असतं गुलू गुलू. नामदेवले नक्की 100% सांगतो माहीत नसेल कांती आली म्हणून का. नाही तर नामदेव चायना सोडते का.
बरं नामदेवनं काही चानस नव्हता सोडला. नामदेव तसं असतं बाबा, कोणता चानस सोडत नाही. हा चानस सोडला असता बाबा नामदेवनं. किती खळे गाजवले बाबा नामदेवनं. हा मोठ्या पाटलाचा ऊस पुरा धिंगाणा लावता ना बाबा. पांड्याचंच काम नव्हतं ठेवलं तर बस आहेच उसात. हा पेजा गाजवलं येणं तर दा पुरं. चला बोलू ना आपण कांतीसोबत, काय म्हणते काय नाही पाहू तसं. हा जुन्या आठवण ताज्या हातात काय. मी बाबा माहिती तिचं पटत नाही बा. मी पकडले झाले होते दोघे जण. मी तिला बोलत बा त्यापासून माझी ती एकोणीस बोलते रे वासारखी बोलत नाही रे. तेव्हा बा मी नाही येत रे बाबा. मी नाही बोलत तिच्याबरोबर. आणि तो काय आपलं हिंमतलं तोड करून द्या. काही बोलली तर काय करशील. राजा मुंशीराम पहिले नामदेवला खबर देऊ कुठे पाहा लागेल नामदेव. आणि नामदेव सांगा लागेल गळा तुझ्या आता मला गात कांती आली गात हे की नाही मुंशीराम भाऊ. हा हो बा सांगून चालणं. पहिल्यापेक्षा राजा लय टाप दिसून राहील राजा आता. पहिले तर राजा थोडी बारीक दिसे, आता मस्त आहे राजा. अंगात भारी पुरे आहे की नाही का. मस्त मस्त आहे राजा. ताप दिसते एकदम बिलगोया. बऱ्याच जागा नवीन विषय आल्या का. लग्न झाल्यावर भरतातच बाया. राम भाऊ तुम्ही जा पुढे, मी येतो कांताला भेटून. काय बा भेट भेट तू मन नाही लागून राहिलं. चाल बघा तुम्ही. कांता कधी आली. आजच आली बा सकाळी. काय बा गेली तर तिकडली झाली बा. आमची काय आठवण येत नाही काय नाही. गातही दिसत नाही, येत नाही, जात नाही. हा आमची तर जाऊ दे. हा मायबापाची आठवण नाही येऊन राहिली. हा गेलं की याच नाही बापा, असं असते का. आठवण तर येते बापा, माय बापाची आठवण कोणाला नाही येत. पण आता टाइमच नाही भेटत ना इकडे आले. बाबा कांता तुझी जाऊन तुझीच आठवण येते आम्हाला. आता दिसली बघतो बापा तू, तर मी तुझ्याशी तगड बोलायला आलो. चला ना कांता मी येतो आता. तुम्ही मारा गप्पा, मला काम आहे. होय आहे. हे बेरी गेले बापा झंडबा. आता कसं गोष्ट करायला मोकळं. नामदेवचं नाव बी काढल्या जाते. नाही तर मग कसं आता कसं म्हटलं ना तर जात. काय मग कांता काय नामदेव गिमदेवला भेटायला ती की नाही. आलता का तो भेटायला. माहिती आहे की नाही त्याला आली म्हणून तू. काय बापा तुम्ही बी. आता आजच तर सकाळी आले मी, आणि काही कोणाला माहित नाही बा मी आली तर. चाल बा कांता येतो मी. हा भेटला नामदेव तर सांगेन मी त्याला की कांता आली म्हणून गावात. हो सांग जा बापा. नामदेवले बाबा पहिले निरोप द्या लागेल कांताचा. मला नामदेवची आता लयच आठवण येऊन राहिली. नामदेवला भेटाच लागेल आता. कोणाजवळ ना कोणाजवळ निरोप पाठवाच लागेल. सांगा लागेल भेटायचं मला. चा नामदेव बी लयच कठ्ठर आहे बापा. तो तसा येणारच नाही. तेच निरोप पाठवा लागेल तरच येईन तो आता. अबे घंटा चालणार आगोपणा करून राहिल्या का. सध्या टाइमपास करत राहायचं बी. राहिलं ना पाटील राजा तुमचं असे दसऱ्या भनभन माग. पाटील 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 कधी आली बाबा कांताबाई. काय म्हणतं. कोण आहे रे बापा नवीन दिसून राहिले का. आणि म्हणते कांताबाई. का पाटील कोण आहे. हा तुमची बहीण आहे काही. ना बे तुला काही माहित नाही. चुप बस. मला की नाही त्याबरोबर काम होतं पाटील थोडंसं, म्हणून तुला थांबवलं. बाबा कांताबाई काय काम होतं तर सांग सांग काय म्हणतं. काही नाही रे. ते कसं तेवढा कसा नामदेवले निरोप देणं होता. नामदेवले कसं सांग तेवढं ती कांता आली म्हणून भेटायचं सांगलं बा. एवढं सांगायचं होतं. बाई नामदेव बोल कोण भेटते बा. काय काम पडलं. अरे तिचा नवरा सोडून गेला आईले. नक्की हे भांडण झाली तीन दोघं नवरा बायकोचे. हा मोळ्यासाठी नामदेव बोल बोलत अशी नाही. हो म्हणून तर नामदेव बोलची आठवण आली. चुप बस ना बे. काही नको बसलं ना. तू सांगितलं ना चुप बस म्हणून. हो कांताबाई जातो मी नामदेवच्या घरी. सांगतो नामदेवली कांताबाई आली म्हणून. मग कुठे सांगू मग कुठे बोलावलं सांगू मग नामदेवली. नामदेवले फक्त एवढंच सांग की कांताना भेटायचं सांगलं म्हणून. तो बरोबर येते. त्याला माहिती आहे कुठे भेटायचं आता. हो बरोबर सांगतो मी. जातो आता सांगतो. बाबा नामदेवला कोणती जागा कुकडे बोलावलं रे बाबा. काय सांगून नाही राहिली बाबा ही. काय हो पाटील एवढं चुपे चुपे. हा मला काही लक्षात येऊन नाही राहिलं काय मेळा आहे तर. नामदेवला कोणती जागा माहिती आहे काय बाबा कुकडे भेटायला बोलवते हो बाबा नामदेवले. चुप बस ना भाऊ रे. तोंड नको वाजून घेणार त्यांना. जरासा थंड ठेव बा तू. काय मग कांताबाई काय मग नवीन विशेष अजून काय सांगायला लागते का नामदेव बोली. काय आणत सांगू घरून. काय पाटील तू बी काही बोलतं काय. काही आणायचं नको सांगू बापा. काही आणण्यासारखं नाही आता. किलो बाई कांताबाई तू ये वाटीत बाबा तुला खरंच. काय बापा तू बी घे बापा. दुसरा आलता मजाक करायचा. कांताबाई मी कधी केली का तुम्ही मजा घेतली काय सांग बा. त्याशी बोललो बी तर कसं असंच बोललो की नाही. कधी तुझ्याशी असं खोडीनं बोललो नाही बा. बापा तू मजाक करत नाही म्हणून तर तुला सांगतो मी. पाटील मी तर पुरं चक्रावून घेऊ राजा. काय काय नाही मला काहीच लक्षात येऊन नाही राहिलं माझ्या पाटील. काय मिळा हो पाटील. हो पाटील सांगा मला सांगा ना. हे काय कांताबाई भानगड.
मग तू जरासा तुझ्या लक्षात नाही येणार ते गोट. मग कांताबाई येतो मग मी, सांगतो मग नामदेव भाऊले. आए मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता. नामदेवराव तुम्ही तिकडे दवाखान्यात बापा गावात आग लागल ती. जरा शांताबाई समजून सांगत जा बुवा. कुठे जात जा शांत. शांताबाई उभी आडीच कुठते बा गावात, जराशी काही ऐकत नाही. सांगा आता तिचं काय चुकलं? हा, आमच्या दारापुढे लोक शेणाचे गंज आणून टाकून राहिले, सारं शेणकूट घरात उडते. आता ते काय करेल? हा, तिची आली जीवार बाबा. मग तिनं घेतला बाबा टेम्पो हाती. आता काय करेन ती, इलाज होता ना. ते पण मग मला या प्रेमानं सांगा, नाही तर तुम्हाला फोनवर सांगा. तुम्ही ना मला सांगितलं असतं, मी मोडलं असतं ना ते. पण गात तमाशा मांडायचं काही काम नव्हतं ना. बस आपण आपले जाऊ ना. हां, सांगा बा तुम्ही ना आपण का वाटले गेलो का? आता शांताबाईनं सारा कचरा करून टाकला बा माया साऱ्या गावात. काय आहे सरपंच, तुम्ही काय त्या 500 कोटीचा विचार करून राहिले मला सांगून राहिले दादा की हं? राजकारणी माणसाच्या अंगावर हे असे किती येतात, हं? किती गोष्टी घडतात. मग काय साऱ्या गोष्टी अंगावर घ्या लागतात? काय आहे बा तुमचं मनावर घेऊन राहील तुम्ही? पण तुमचे माय संबंध असल्यावर शांताबाईचं हे खामच नव्हतं ना. हां, माझ्या गावात याचं काही काम नव्हतं ना. मग भांडणं करायचं काही घेणं देणं. हां, साऱ्या गावाला वाईट झालो मी आता. काय राजा, तुम्ही राजकारणात असल्यावर तुम्हाला पांचटपणा घ्या लागी. हा, तुम्ही असं म्हणता यानं मला ते म्हटलं त्याला ते म्हटलं, तसं चालत नाही राजकारणात. राव दुसऱ्या राजकारणाने स्वाभिमान इकला असेल द्यायचा. मग मला काही स्वाभिमान घाण ठेल नाही. मी कसा कामं करणारा माणूस, अनटच माणूस. मला कसं या गोष्टी पटत नाही. शांताबाई चुकीचं बोलली का? तुम्हाला शांत का शांतानं? तेवढंच म्हटलं ना की मामा घरात शेणकूट येऊन राहिलं, फपुळा येऊन राहिला, कसं मला त्रास होऊन राहिला झाडाचा. तेव्हा लवकरात लवकर उचला. ते काय त्याच्या स्वतः जागेत होते का अतिक्रमणातच होते ना. मग ग्रामपंचायत तुम्ही सरपंचात तुम्हाला सांगेन ना ते. जेव्हा ते आता उलट्या घड्याळ पाणी घालणार, तुम्ही काही शांताबाईची बाजू सोडायला तयार नाही. पण तुम्ही माकडून काही यायला तयार नाही अजून. हा, जाऊ द्या, मोळा तो विषय. नामदेव म्हणजे ना काय म्हणता? काय नामदेव काय गावात गोष्ट माहित आहे की तुम्हाला? हा, माहित आहे की नाही? तेव्हा मला तर काहीच माहित नाही. मग हे सरपंच सांगून आहे मध्ये शेणकुटात काय माझं झालं. हा, तेच माहित आहे, दुसरं काहीच माहित नाही. बाबा तुमच्या जुन्या आठवणी नव्या होऊन राहिल्या ना आता. कांता आली गावात, माहित नाही तुम्हाला? काही मग घेऊन तर आम्हाला सांगत येईल माझ्या कांता गावात आली ना. कांदी आली कर गावात. अरे बापा, यानं तर काही खबर आणली. चाल बापा डून पयार पुरते आता ना. काही खरं नाही तुझं. काय मग ती शांती जाते आणि कांती जाते. मला जर राहायचं होतं, आता काही खरं नाही तुझं. चाल पोय उठून लवकर आता. बाबा चांगलं नामदेव रे बाबा. हा, 2-2 आहे ना नामदेव. हवा जरा तुझा आहे किसनं झालं बाबा तुझं. अरे बाबू काही नका बोलू बाबा. चला मला काम आहे. सरपंच येतो बाबा मी. बाबा पयाल पुरते ठीक आहे. थांबायला पुरं खालतो उडवते आपली आता. उकडे झाले नामदेव, थांबा ना. आता थांबते नामदेव. आता गेला नामदेव पोयाला घरी. चॉप राहिले का नामदेव? नाव काढलं नाही तर गेलं पोयत. आले बा नक्की भेटायला गेला गडा. आठवणी येत नव्हत्या, आता ताज्या झाल्या ना त्या. आता पुरी जिरो दे नामदेव. हो आता काहीच नाही मागचं पुढं असं बाहेर आता. आता काही जमते का नामदेव भाऊ? त्यानं काही बोलून राहायला आले का तू साधू? काही बिले का मना चिंतेच बोलून राहिला. आता काही मेळ येत नाही नामदेव रावचा. बापा सरपंच दुसरं नाही हो बापा. भेटणं बोलणं चालणं गप्पा गोष्टी. हा, मागचं पुढचं हे म्हणून राहिलो मी. डायरेक्ट तुम्ही तटीच चालले बाबा. त्याच गोष्टी असतात का सर्व राजा सरपंच? तुम्ही काही राजा बेकार माणसा आहे बा. नामदेव फोन कोण गेला अडीचा? कांतीची गोट काढता बरोबर फराळ झाला. हा काढता पाय घेतला डायरेक्ट. ना जाऊ ना आपण बी पाहू ना. हा, कुकडे जाते काय करते. चला चला याच्या मागे. अरे सरपंच तू बी तुम्हालाच नवय बाबा. तुम्हीच जा. मला दुकानदाराला तू धंदा करायला लागते. मित्र असा आहे मग आमच्या गावात. तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. मित्रांना आपला व्हिडिओ जरूर पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुकला शेअर करा आपला व्हिडिओ. नामदेव भाऊ या हो इकडे. कामाला राहा अर्जन. कुठे आहो? घंटा काय म्हणते रे? त्या कांतीचा निरोप होता बा तुम्हाला. लवकर बोला बा तिकडे. हा, लवकर पाठवून द्या म्हणे. नामदेव भाऊ भेट नाही म्हणे बा मला. मी हो घंट्या जोरात नको बोलू ना. देव घंट्या तोंडागी काय तुले. चुप बस ना बाबू रे. हो कोणती खांती कोणता खायला का? माझं का भांडणं लावता का बा? चुप बस. हे बऱ्या तुले ही अशी विषय का असे काही उजागर सांगायचे असतात का? हा, चुपचाप असतात. इकडे तिकडे पाहिलं पाहिजे काही. शांता मावशी घरीच शिन्न बाबू. हा, आता नामदेव बोल का मार खायला होता का बाबा? काय माहिती तुमचं काय आहे तो. त्या बाईने निरोप सांगितला मी सांगितला.
तू बस आता तोंड नको वाचून अरे खाली तुम्हाला घरावर गोटे आणखी ना तू कांती बनवून राहिला तू हा त्या मावशीनं ऐकलं तर अजून खोर होईन ना भावा रे. हा मागचे दिवस पुढे आणता का भावा चुप बसणं जरासा. काही बाबा तुम्ही बाई घेऊन राहिली आता ते कांताबाई काय काही करून राहिली का. हा त्याच्यानं बोला नको तुम्हाला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. त्या एकदम चूप बस तू. हां हाताची घडी तोंडावर बोट आता जर बाजार लागेल लात मारीन तुला कंबळले. तुला कुठे सांगाल त्या कांताबाई निरूप द्यायचा मला सांगाल तर मी करीन काय शहाणपणा करायचा आहे. मोठ्या गोगावरून राहिला चबरून राहिला फालतो काय नामदेव भाऊच्या घरात का गोटे आणतं काय मार खायला होता का नामदेव बोली त्याला चबर दिले का. ए भाऊ मी चुप बसतो बाबा तुमचा काय आहे तर निपटा. हो कांताबाईचा निरूप होता तुम्हाला. तिनं अर्जंट बोलायला तुम्हाला भेटायला लय आठवून राहिली म्हणे नामदेव भाऊची. पाठवून दे म्हणे गळा पाटील नामदेवले भेटायला मला. बाबा आपण हे काय जागा आहे गाणे का सांगायची हो माघारी शांत आहे असते ना तिने ऐकलं तर अजून मोहर करशील ना भावा रे पाटील का फोन करता बा फोनवर बोललो असतो आपण आता मी वाळग्यात भेटलो असतो तुले. हा पाणीला वाजून जोरात तोंड वाचून आला मा बंट्या सांगणे झाले हा माका संसार सुद्धा नाही दिसून राहिला या बंट्याने फालतू घोरगाडी करीन. हा काय फुसफुस चालू बापा याचं काय रे घंटा काय चालू फुसफुस बापा. ते काय नाही मावशी ते कोणती कांता आहे ना तिचा निरोप घेऊन आलतो बा. हा कांतीचा निरोप. हो मावशी कांती नाही हो मावशी कांतीलाल हा काही बोलते हा भया तुला माहित आहे ना कसं आहे तर. हा एका दोन करायला एक नंबर हा याला काही समजत नाही हे मला पोट्टा आहे. तो कांतीलाल आलता ते घंटांसाठी पूर्वी पाहिना कांतीलालची त्याचा निरूप होता. बाबा जीवाला रे बाबा पाटलानं सांभाळलं बाबा काहीतरी काढलं मंदाचा सोसूट. बरं वाटून आले रे बाबा नाही तर काही खरं नव्हतं का कंबळल्याच लाता मारल्या असत्या माईनं. शांता मग तू स्वयंपाक गिपाक करून ठेव तू जेवणाची तयारी करून ठेव मी आलो त्या कांतीलालले भेटून त्या घंटांच्या संबंधाचा काय नाही पाहतो. बरं लवकर येते पण टाइमपास करू नका तिकडे. तर काय चालू आहे दोघायचं हा ते तर कांताबाई आहे हा तर कांतीला करून राहील नेमका मेळा काय मला काही समजून देणार आहे याचं हे काय नकून राहिले माझ्याकडून हा मला सांगून देणार नाही काय आहे तर बाबा पाटील चारे बघा त्या लवकर हाड बोले का सांगेल तू नाही तू थोड हा टकल्या वाणाच्या काही बोलतो काय कुठे बी. चला नामदेव काय मा कांता लय दिवसाच्या बाद दिसली तू तर कशी काय मजेत अस ना. तुमच्या आशीर्वादानं मी मजेत आहे. काय लेकर गिकर काय आहेत तुले एक पोरगी आहे चांगला आहे मग. काय मग कांता आता इकडे किती दिवस मुक्काम आहे की लगेच चालली बाबा. नाही आता 15 दिवस राहतो ना. आता मी तर येतच तर नाही वर्षातून एकदा येतो आणि मग कसं 15 दिवसाची सुट्टी काढायला. बरं आहे मग कसं एवढ्या दुरून यायला आणि जाणं म्हटलं की हाल होतात जीवाचे बाकी काही नाही बा. असं 4 दिवस राहिले की कसं चांगलं वाटते मग. तर आहेच म्हणा आता 1-2 दिवसासाठी आलं की येणं जाणं किती हाल होतात. त्यात लगे रिझर्वेशन भेटत नाही उभंच जावं लागते ना उभंच यावं लागते. उभंच तर झालं सगळं गावात आता म्हणते उभंच जावं लागते उभंच यावं लागते. काय हुशार आहे तुला काही उभाटीची सवय नाही. रिझर्वेशन भेटलं तरच या म्हटलं नाही तर ते काही पुरत नाही ना. ते तर आहेच म्हणूनच मग मी 15 दिवसासाठी येत असतो. आरामशीर येणं आरामशीर जाणं काहीच टेन्शन नाही. अरे कांती तर बाबा आहे जो आहे तर कसंच काय करा आटीचा कसा नाही मिळाला कसं काय नाही आईले तिकडे मला असून नाही राहिला आता. मग तुला घर घेतलं की नाही तिकडे ते भाड्याच्याच रूम मध्ये राहता तुम्ही. नाही आता आदलं कसं भाड्याच्याच रूम मध्ये राहिलं पण आता घेणार आहे आम्ही घर आता घेऊ. काय बरं आम्ही तर सुट्टी मारल्याशिवाय पोर आहे सुट्टी मारूनच बोलायला लागली. चला येतो मग मी आता आठवण ठेवतो आता. आठवण ठेवतो नाही तर काय तर तुले कोण बोलते माय बाई सगळ्या गावाला आठवण आहे तू इथं काय ना नामदेव आलाय नाही तर गेली ना मागे त्याच्या बरोबर आयडिया असते ती त्याची त्याचं राहिले बरोबर समजते. ते तर आहेच मग आता त्याचं झागड बरोबर समजते राहिले काय ना अजूनही विसरले नाही ते नामदेवले. शिट्टी वाजवली त्यानंतर कशी गेली तुरु गेली त्याच्या मागे पळत अशी आहे मग ते बी. माय बाई तिच्या पायाला तर भिंगरीच आहे ना. नामदेव दिसला म्हणजे तिला काही सुचतच नाही. पाय ना गप्पा करता करता ते बातच निघून गेली. अरे बापा ज्याचा तो पायात बसेल. कांता निरूप पाठल तर ना काय म्हणत होती. काय म्हणत होते हे तो विचारून राहिला का मला. आठवण येत नाही का मला. ते आठवणी झुरू मरून राहिली मी तरी बाई आठवण नाही येत ना तुला. मीच आठवण काढतो फक्त ते. आता काय करतो आठवण करून हा जा आठवण करायची तर आता केली नाही. तुला तर नोकरीवाला पाहिजे होता बाबा माझं काही नव्हतं हे
माझं वावरात जाणारा माणूस माझ्यासोबत तुला लग्न करता आलं नाही आणि आता तुला आठवण येऊन राहिली. हा, जुन्या आठवणीच ताज्या करून राहिली तू. आता काय करू, झालं ते झालं, आता झाली ते चूक माझ्यानं. आता किती दिवस मध्ये तेच म्हणत राहतो तू. पण आता भेटून घेटून काहीच फायदा नाही ना, जुन्या आठवणी ताज्या करून काहीच फायदा नाही. हा, मला संसारा तू संसारा. हा, आता या निरप गिरप पाठवता बरी गोट नाही काय. हा, मला नाही पटत आता ह्या होती. हा, म्या सोडल्या त्या, आता राहू दे. म्हणजे मनाचं काहीच तुला पडेल नाही की नाही. माझी जुळते ना तू आठवणीत. तर काय करू मी, कोणाला सांगू शकत नाही काहीच नाही. तू भेटला की मला कसं होते ते का आठवणी बाबा माही तर नाही व्हायला. आताही पाहिलं कशा गोष्टी करून राहिला तू माझ्यासोबत, पण मला कसं वाटून राहिलं ते काही पडेलच नाही बाबा. गावात आली कांता की गेली कांता की मेली की हाय जिथे काहीच घेणं देणं नाही ना. मला सगळी फिकर आहे. मीच आली की गावात निरप पाठवतो भेटायला. हा, मला काही पडेल नसती आणि त्याबद्दल मला जर काही वाटलं नसतं तुला भेटायला आलो असतो काय मी. हा, सांग ना, माझी जीव असं मन असं हे करते. पण आता काय करू मी. हा, माझ्या दगडाखाली हात शेंडीला जाता. तिकडे माय बायको आहे, इकडे तू आज अळला हिर व्हायला. मला आता काय करू मी सांग आता. हा, मला काहीच समजत नाही. आणि जा छानच होता त्यावेळेस तुला मग हातावर तुरी दिले. मला काही सांगू नको बा तू. मला तुझी आठवण येते, मला तुला भेटावंसं वाटते म्हणून मी तुला भेटायला येत असतो बाबा. आता 15 दिवस आहे मी येते तर मला कसं रोज भेटते रे तू. 15 दिवस निदान नाही तर कसं माझ्या मनाची शांतता तरी होईल. आता मला वाटते, पण काय करू मी आता सांग ना तू. हा, कसंच काय करू, मला काही सुचत नाही ना. हा, लय प्रेम करत होतो मी तुझ्यावर, पण तसं तुला धोका दिलता ना मला. फक्त तुला दोर कापले माय. हा, फाशी घ्यायला गेली तुम्ही, फाशी तुझ्यासाठी. पण तुला दुसऱ्यासोबत लग्न केलं तर आवाज नाही दिसला तुला नामदेव. आता कसं तू मागच्या गोष्टी नको उकरून काढू बा. हा, आता जे आता होते ते होऊ दे आता. फक्त तू 15 दिवस हा बोलू नको फक्त जास्त. तू माझ्या मनाची फक्त शांती कर आता. तू दुसरं काहीच नको करू. एवढीच मी इच्छा आहे फक्त ते पुरी कर आता तू. काय शांती करतो तू आता. हं, आता काय फायदा आहे का सांग तू. हा, तीर्थ गोष्टी आहेत ना, आता काही नाही ना. ऐकत जाय ना. हं, कांता सांगतो मी तुले. हो कांता, ऐक ना. मला काहीच सांगायचं नाही. मी काहीच ऐकत नाही तुझ्या. हा, तू माझ्या मनानं होऊ दे. तसं मी म्हणेन तसं करतो. हा, त्यांना उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा बरं व्हिडिओ बघायला. विनेश टकाटक PPW चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.